तर याच्यामध्ये महानगरपालिकेची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे। आतापर्यंत जवळपास 1500 पेक्षा जास्त लोकांवर याच्यामध्ये कारवाई झालेली आहे। जवळपास 250 एकरपेक्षा जास्त आपला जे टोटल एरिया आहे तो याच्यामध्ये फ्री अप झालेला आहे। याच्या मागची जी आपली भूमिका आहे महानगरपालिकेची ती स्पष्ट आहे की सर्व जे आपले युनिट्स आहे, स्क्रॅपचे युनिट्स असो किंवा आपले इंडस्ट्रियल युनिट्स, ते ॲब्सोल्युटली इलिगल फ्रॉम मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह। त्यांच्याकडे MPCBचं काही कन्सेंट टू ऑपरेट, कन्सेंट टू एस्टॅब्लिश नसणे, लेबर डिपार्टमेंटचं काहीच त्यांच्याकडे लायसेन्सिंग रजिस्ट्रेशन नसणे, महानगरपालिकेची फायर NOC नसणे, त्या व्यतिरिक्त बिल्डिंग परमिशन नसणे, झोनेशन पण व्हायलेशन आहे, तो आपला रेजिडेन्शियल झोन आहे आणि हे सगळे आपला इंडस्ट्रियल यूज आहे। म्हणून फ्रॉम ऑल अँगल ते संपूर्ण ॲब्सोल्युटली इलिगल आपले स्ट्रक्चर्स आहे। म्हणून महानगरपालिकेने त्याच्यामध्ये कारवाई केली आणि दरवर्षी जवळपास 10 ते 15 आगी या ठिकाणी लागतात। त्याच्यामुळे धूरचा प्रॉब्लेम राहतो आहे, पोल्युशनचा प्रॉब्लेम राहतो आहे। कुदलवाडी नाला आणि इंद्रायणीमध्ये डायरेक्ट वाहणारे जे आपले केमिकल्स आहे, विशेषतः आपले स्क्रॅप आणि रिसायकलिंग इंडस्ट्रीमधून, तो एक मेजर कॉन्ट्रीब्युटर आपली इंद्रायणीच्या पोल्युशनचा आहे। म्हणून एकंदरीत याचा विचार करता महानगरपालिकेने ॲक्शन घेतला आणि जरी कुदलवाडीमध्ये महानगरपालिकेच्या मार्फत पहिला ॲक्शन घेण्यात आला असेल, बिकॉज हे सर्वात आपला मोठा क्लस्टर आहे, इतर ठिकाणीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी स्क्रॅप शॉप्स आहे, रिसायकलिंग शॉप्स आहे जे इलिगली ऑपरेट करतात, तो शहराचा कोणता पण भाग असो, कालेवाडीचा भाग असो, वालेकरवाडीचा भाग असो, सांगवी वगैरेचा काही भाग असो, पिंपरीचा भाग असो, त्या ठिकाणीसुद्धा आपण नोटिसेस द्यायची सुरुवात केली आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा महानगरपालिकेचे तर्फे कारवाई याच्यामध्ये केली जाणार आहे। सर, पण तिथे बऱ्यापैकी उद्योगधंदे होते, बरेच म्हणजे मोठ्या कंपन्यांवर आधारित तिथे उद्योगधंदे होते, तिथे रिसायकलिंग। शहरामध्ये या सगळ्यांसाठी स्क्रॅप मॅनेजमेंट झोन असं कुठे तयार करण्यात आलंय का, की ते न करता कारवाई करण्यात आली? शहरामध्ये तसा काही झोन तयार करण्यात आलेला नाही आणि आता पुढे आपल्याला जे आज रोजीचा आपला DP आहे त्याच्यामध्ये त्याचा वाव पण उरलेला नाही शहरामध्ये ते स्क्रॅप झोन क्रिएट करण्याचा। कदाचित तो MIDC त्याचा निर्णय वेगळ्याने घेईल, पण त्या संदर्भातली महानगरपालिकेची तर्फे काही कारवाई पण नाही आहे आणि आपल्या ठिकाणी तसा आपल्या शहरामध्ये काही असा झोनेशनसाठी काही लँड बँकसुद्धा अवेलेबल। सर, मग तुम्ही राज्य सरकार किंवा MIDC किंवा यांच्याशी काही पत्रव्यवहार करणार का? कारण की शहराला गरज पण आहे स्क्रॅप मॅनेजमेंट झोनची, ते जरी शहरात अवेलेबल नसेल पण ग्रामीण भाग आहे शहराला लागून, सबर्बन एरिया, तिथे काही असं मिळवून देण्यासाठी, कारण की ते त्यांची अपेक्षा आहे सगळ्यांची। ॲक्च्युली हे स्क्रॅप मॅनेजमेंट जे तुम्ही म्हणता ते आपल्या शहराचं नाही, संपूर्ण रिजनचं स्क्रॅप मॅनेजमेंट इथे होतं। तर संपूर्ण रिजनचं स्क्रॅप मॅनेजमेंट होऊन शहराचे लोकांना पोल्युशनचा जे संपूर्ण प्रॉब्लेम आहे तो सहन करण्याचा रेजिडेन्शियल एरियामध्ये मला काही अर्थ वाटत नाही आहे। इंडस्ट्रियल झोनमध्ये एखादा कदाचित इंडस्ट्री डिपार्टमेंटचे मार्फत, MIDCचे मार्फत तसा काही डिसिजन कदाचित तुमचे सजेशनप्रमाणे आपण बघू पुढे काय निर्णय घेता येईल, पण आज रोजी तसा आमचा काही प्लॅन नाही। सर, पण तिथे जे काही जे जागा आहेत, काही लोकांची 100 फूट जागा होती, काहीकडे 1000 स्क्वेअर फीट होती, जागा मोकळी झाली, पुढे यांचं कसं नियोजन करण्यात येईल? कारण की परत तिथे कमी जागेमध्ये असं काही म्हणजे टाउन नाही, पुढचं नियोजन टाउन प्लॅनिंग प्रमाणे ती रेजिडेन्शियल झोन आहे, आपल्या झोनेशन प्रमाणे आणि बिल्डिंग परमिशन प्रमाणे जसं जसं लोक त्या ठिकाणी अलाउड प्रायोजनप्रमाणे आमच्याकडे प्लॅन टाकतील, ऑन प्रायोरिटी आम्ही लोकांचे त्या ठिकाणी सर्व प्लॅन आपण त्या ठिकाणी मंजूर करू। एकच मुद्दा आहे, ते झोनेशन पाळला पाहिजे आणि UDCPRचे आपलं बिल्डिंग परमिशनचे नॉर्म्स पाळले पाहिजे, फायरचे नॉर्म्स पाळले पाहिजे। रेजिडेन्शियल झोनमध्ये काही इंडस्ट्रियल युजेज पण बहुत मिनिमम अलाउड आहे, तर त्याचेप्रमाणे कोणी UDCPR प्रमाणे, झोनेशनप्रमाणे जर आमच्याकडे प्रपोजल टाकलं की ते आपण वेळोवेळी त्या प्रसंगी त्या प्रपोजलचा आपण 100% त्याच्यामध्ये आपण कारवाई करू। सर, ब्लू लाईन